जय भीम जय शिवराय. बीएमसी ऑफिसमध्ये आलो होतो तर बघा ही एक तक्रार आहे. ही तक्रार 1907 मध्ये ज्या पद्धतीने 52-53 याच्यानुसार हे केलं, इथे आल्यानंतर परिपत्र आहे, याच्यामध्ये म्हाडाच कारवाई करणार असं सांगितलं गेलेलं आहे. आणि जय अंबे बिल्डिंगवरती काही कारवाई होत नाहीये. बीएमसी आणि म्हाडा एकमेकांवरती ढकलत आहे आणि माझ्या अनेक तक्रारी आहेत सराफाली कंपाऊंड याच्यावरती पण काय कारवाई होत नाही. मी ऑफिसमध्येच बसलो युवरच्या. आता मला हे आपलं नाव काय, हे कळकुंबे साहेब आहेत. आता कळकुंबे साहेबांना त्यांची फक्त पाठच दाखवतोय कारण ते मला सहकार्य करता येते असं उद्दिष्ट आहे. बघा इथे जे काय चाललंय मला एकदम स्पष्टपणे बोलायचं आहे. हा वॉर्ड ऑफिसर ऐकून घेत नाही, वॉर्ड ऑफिसर बोलून घेत नाही. एएमसी डीएमसी सगळीकडे तक्रारी आहेत, माझ्या आयुक्ताकडे तक्रारी आहेत. अरुण गवळी आणि यशवंत जाधव यांच्या अखत्यारीत हे जय अंबे बिल्डिंग, मला जी माहिती मिळाली, दाऊ लिपारे हा त्यांचा तो खास माणूस आहे. त्यांनी इकडच्या एका बीएमसी ऑफिसरला फोन करून त्यावेळी कारवाई थांबवली होती. त्यांनी फोन केला होता वैयक्तिक. त्या कर्मचाऱ्यांचं नाव मी सांगणार नाही, परंतु दाऊ लिपारे याच्यामध्ये आहे म्हणजे यशवंत जाधव आहे. आणि पोमल निवासमध्ये मी स्वतः राहिलेलो आहे. पोमल निवासमध्ये संजय गिरकर यांच्या वरती अनधिकृत घरं आहेत, त्यांच्या माध्यमातून ती बिल्डिंग विकली गेली आहे. ती बिल्डिंग विकत घेण्यासाठी जिकडे मी राहतो माझा एक मित्र आहे, मला विकत घ्या, मालक ती बिल्डिंग विकायला तयार आहे. आणि ती वर्कफोर्सची जागा आहे. या वर्कफोर्सच्या दोन्ही जागा आहेत आणि अशा अनेक जागा 207 मध्ये विकल्या गेल्या आहेत. सराफाली कंपाऊंड ती कोर्टमध्ये केस आहे, ती जागा सुद्धा वर्कफोर्सची आहे, जिथे सुनील घाटेचं नाव आहे. सुनील घाटेच्या काय ती बापाची जागा नाहीये, ती वर्कफोर्सची जागा आहे. लीजवरची जागा त्यांनी घेतली आहे आणि तिथे बिल्डर लावायचं काम चालू आहे. आता त्याच्या बाजूला बँगनमचा पोर्टल आहे, तो सुद्धा वर्कफोर्सची जागा आहे. बऱ्याच वर्कफोर्सच्या जागेवरती ईवॉरच्या सिग्नेचरनी ईवॉरच्या परमिशननी काम चालू आहे. मी पुन्हा सांगतो की 207 मध्ये अरुण गवळी आणि यशवंत जाधव यांच्या प्रभावामध्ये, यांच्या दबावामध्ये बीएमसी अधिकारी काम करत आहेत, कळंकार काम करत आहेत. एएमसी डीएमसी यांना कळून सुद्धा हे बिनधास्तपणे आपली मनमानी करत आहेत. यांना चाप बसला पाहिजे, यांना रोख लावला पाहिजे, अनधिकृत बांधकाम तुटले पाहिजेत आणि अनधिकृत बांधकाम दगडीदाईचं सुद्धा तुटलं पाहिजे. ते वरचं जे आहे ते जवळजवळ जरीमरीचं बरंच अनधिकृत बांधकाम आहे, त्याच्यावरती यांची घरं चालली आहेत. यांना हप्ते भेटतात, ते बीएमसी अधिकाऱ्यांना हप्ते भेटतात, यांना हप्ते यांच्या हप्त्यावरती चाललंय सगळं. हप्ते बंद सगळ्यांना भीक मागायची वेळ येईल. काही नाही यांच्याकडे स्किल, काही स्किल नाही कोणाकडे, भीक मागायची वेळ आहे सगळ्यांना. मी शिक्षकी पेशाला, माझी बायको डॉक्टर आहे, आम्ही कधीच पैसे घेतले नाही आरटीआयच्या माध्यमातून. यांचं सगळ्यांचं हप्त्यावर चाललंय, यांच्या चमच्यांचं आणि यांचं. हे सगळे बंद करा हप्ते, सगळ्यांना भीक मागायची वेळ येईल. धन्यवाद.